नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण घरच्या घरी उपवासासाठी बटाट्याचा कुरकुरीत असा चिवडा बनवतोय। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी छान मोठ्या आकाराचे असे बटाटे घेतलेत। शक्यतो आपल्याला बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी जे पातळ सालीचे बटाटे असतात त्या बटाट्याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे। त्यानंतर आता घेतलेल्या बटाट्याची आपल्याला पिलरनी साल काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी घेतलेल्या दोन्ही सुद्धा बटाट्याची वरची साल आहे ती मी काढून घेतली। आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचेत। बटाटे खिसण्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे म्हणजे खिसलेला बटाटा काळा पडणार नाही। आणि त्यानंतर बटाटे खिसण्यासाठी खिसणी घ्यायची आणि जी मोठ्या आकाराची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। चिवडा बनवण्यासाठी बटाटा कसा खिसायचा आहे तर वरतून असा खाली छान प्रेस करत बटाटा खिसायचा आहे म्हणजे खिसलेला बटाट्याचा खिस आहे तो छान लांब सडक तयार होईल। तरी इथे तुम्ही बघू शकाल खिसलेला बटाटा छान असा लांब सडक खिसलेला आहे। तर आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा बटाटे असेच खिसून घ्यायचे। तर इथे मी बटाटे खिसून घेतले। आता खिसणीला लागलेला बटाट्याचा खिस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला बटाट्याचा खिस खिसून झालेला आहे। असा बटाट्याचा खिस खिसून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकाल पाण्यामध्ये भरपूर असा खिसलेल्या बटाट्याचा टार्च आहे तो काढण्यासाठी आपल्याला खिसलेल्या बटाट्याचा खिस 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बटाट्याचा खिस मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला। तुम्ही बघू शकता बटाट्याचा खिस मधील संपूर्ण टार्च आता निघालेला आहे। तर आता या खिस मधील एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी आपल्याला हा बटाट्याचा खिस पाण्यामधून एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे म्हणजे यामधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आणि त्यानंतर आता हा बटाट्याचा खिस आपल्याला थोडासा सुकून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला फॅनच्या हवेखाली एखादं बेडशीट किंवा कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर असा छान लांब लांब आपला बटाट्याचा खिस बसवून घ्यायचा आहे। आपल्याला हा बटाट्याचा खिस पूर्णपणे सुकून घ्यायचा नाही, फक्त या बटाट्याच्या खिसवरचे जे पाणी आहे तेच फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिट असं फॅन खाली सुकून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल या बटाट्याच्या खिसवरची पाणी आहे ते आता सुकलेलं आहे, पण हा बटाटा संपूर्ण सुकलेला नाही, अजून ओलसरच आहे। तर जेवढा आपल्याला सुरुवातीला बटाट्याचा खिस तेलामध्ये तळायचा आहे तेवढा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाकीचा खिस तुम्ही थोड्या वेळासाठी अजून सुकून घेऊ शकता। तर या ठिकाणी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले। तर बटाट्याचा खिस तळण्या अगोदर आपल्याला या तेलामध्ये 4 ते 5 कट केलेल्या हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्यात। सुरुवातीला अशा मिरच्या तळून घेतल्यामुळे आपल्या मिरच्यांचा तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो आणि त्यानंतर आपण जेव्हा बटाट्याचा खिस या तेलामध्ये तळू तेव्हा बटाट्याच्या खिसला आपल्या मिरचीचा स्वाद लागला जातो। त्यामुळे सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण मिरच्या तळून घेतल्या आहेत। तर बघू शकता इथे आपल्या आता कुरकुरीत मिरच्या तळून झाल्या। आता ह्या मिरच्या काढून बाजूला ठेवायच्या आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा छान तळून झाले। तळलेले शेंगदाणे सुद्धा बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर या तेलामध्ये आपला बटाट्याचा खिस टाकायचा आहे आणि बटाट्याचा खिस तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये चमचा घालायचा नाही। आपले तेलामधील थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला चमचा घालायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता तेलामधील बबल्स कमी झाले। असे बबल्स कमी झाल्यानंतरच आपल्याला झाऱ्याने हा बटाट्याचा खिस तेलामध्ये मिक्स करत राहायचा आहे आणि हा बटाट्याचा खिस मीडियम आचेवरच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। बटाट्याचा खिस मीडियम आचेवर तळल्यामुळे आपला बटाट्याचा खिस छान कुरकुरीत तळला जातो। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटभर बटाट्याचा खिस तेलामध्ये तळून घेतलाय। तुम्ही बघू शकाल तेलामधील बबल्स आता संपलेले आहेत। तर असे बबल्स संपले की समजून जायचं बटाट्याचा खिस छान कुरकुरीत तळून झालाय। तळल्यानंतर या बटाट्याच्या खिसचं एक्स्ट्रा ऑइल काढण्यासाठी आपल्याला हा खिस एखाद्या झाऱ्यामध्ये असा काढून घ्यायचा आहे आणि जो बाकीचा बटाट्याचा खिस शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला सेम पद्धतीने तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने संपूर्ण बटाट्याचा खिस तळून घेतलाय। तळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत असा आपला खिस तळून झाला। आता तळलेल्या खिसमध्ये आपल्याला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे। त्यानंतर या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये
3 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड केलेली मीठ आणि साखरेच्या पावडरमधील आपल्याला फक्त 1 चमचा पावडर चिवड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर टाकलेली साखरेची पावडर या चिवड्यामध्ये मिक्स करण्यासाठी तुम्ही हा बाउल टॉस्ट करून ही पावडर चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता, किंवा तुम्ही या बाउलच्या वरती एखादी प्लेट ठेवून आणि त्यानंतर हा बाउल असा टॉस्ट करून घेऊ शकता, म्हणजे आपली साखरेची पावडर संपूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागेल। तर या ठिकाणी आपला झटपट असा उपवासाचा घरच्या घरी कुरकुरीत बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे। आणि तुम्ही या चिवड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे काजू, मनुके किंवा लाल मिर्च पावडर सुद्धा ॲड करू शकता। आणि तयार झालेला चिवडा तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा तयार झालेला आहे। तर आता तयार झालेला चिवडा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। तर या ठिकाणी आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी मार्केटसारखा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा तयार केला आहे। आता या बटाट्याच्या चिवड्यावरती थोडीशी ग्रीन मगज बी टाकून घेत आहे, म्हणजे चिवडा दिसायला छान दिसेल। तर माझ्या पद्धतीने असा उपवासाचा चिवडा घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।